एक धाव काढली गेली या चेंडूवरती डिकल्याच्या स्वरूपात. पहिली धाव फलकावरती येत असताना साई सिद्धी स्पोर्ट्स संघाची. पुढच्या चेंडूवरती सुद्धा आनंदने ढकलून काढले एक रन. आता मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गौतमने घेतलंय ही विकेट. अजून एक बक्षिसामध्ये वाढ या ठिकाणी होते. बॅक टू बॅक 3 विकेट आणि बॅक टू बॅक 3 चौकार. 300 रुपयाचा पारितोषिक सिद्धू पाटील यांच्याकडून दिलं जाणार. नवीन फलंदाज प्रथम फलंदाजी मार्कवरती येतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु त्या चेंडूवरती बॅटीची कडा लागून चेंडू कव्हरच्या दिशेला गेला होता. फिल्डर अडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव काढली गेली चेंडूवरती. 4-3 चेंडून जातापर्यंत खेळ संपला. एक गडी बॅक टू डिपार्ट गेलेला आहे. 2 धावा फलकावरती आहेत. आनंदने हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. एकच धाव काढली गेली चेंडूवरती. दरम्यान 2 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकातले. धावा फलकावरती आहेत 3. पुन्हा एकदा प्रथम स्ट्राईक एंडवरती आहे. टॅपच्या सहारे खेळलेला फटका या ठिकाणी देईल एक धाव. 5 चेंडू 4 धावा फलकावरती आहेत. गौतमचा हा शेवटचा चेंडू. खोलवर टप्प्यात चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी झेलची संधी यशनी सोडलाय झेल. आणि पहिला षटक या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडीच्या मोबदल्यानंतर साई सिद्धी स्पोर्ट्स संघ लगावतोय 5 धावा. यश डीजे चला पहिल्या षटकामध्ये आले 5 धावा. त्यानंतरचा गोलंदाजी मार्कवरती येतोय विवेक. चलो चलो ज्यादा टाइम मत लो. चला विवेक हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. एक धाव कंप्लीट केलाय. एका धावनेची धावसंख्या 6 वरती. जागा बनवली आहे. टॅपच्या सहारे मारला फटका या ठिकाणी. एक धाव देऊन जाईल. अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता स्वतःच्या फॉलोमध्ये परंतु या ठिकाणी अडवू शकलेला नाहीये. त्यांच्या शरीराचा वेध घेऊन हिमांशूने चेंडूला अडवला. फेकी केली तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. 7वी धाव फलकावरती लगावली गेली. दरम्यान आनंद करता पडणारा चेंडू असेल. हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. एक धाव भेटू शकेल या चेंडूवरती. 3 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. धाव फलकावरती आहेत 8. दुसरं षटक मार्गस्थ आहे. संतोष बॅक टू डिपार्ट गेलेला आहे. तर मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी रोहितने चेंडूला अडवलाय. फेकी केलाय आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद असल्याचा इशारा पंचांचा.
Mix by DJ Ajay. 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 तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे ओटा कर जहाँ तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सामे ऐसा में अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे घुटने पे लेके पिया लुंगी लपेटे पिया घुटने पे लेके पिया रिव्ह्यू सक्सेसफुल. राऊंड या ठिकाणी झालेला नाहीये तर एक धाव कंप्लीट या ठिकाणी होईल. एका धावण्याची धावफलक सरकेल 9 वरती पोहोचेल. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. तर 2 चेंडू बाकी असतील. 9 धाव फलकावरती. प्रथम या ठिकाणी आपल्या क्रीज मध्ये पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळाला. उलटा चेंडू आता मात्र झेल टिपलाय हिमांशुनी आणि आनंदच्या खेळीला फुल स्टॉप. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? नवीन फलंदाज मिस्टर राहुल फलंदाजी मार्क वरती येतोय. सेकंड डाऊनचा फलंदाज आपण साई सिद्धी स्पोर्ट्स संघाला पाहतोय. ही नवीन जर्सी परिधान केलेली आहे. ही नवीन जर्सी कोणती आहे त्यावर सुद्धा लक्ष दिलं जाईल कारण ही ती जर्सी आहे जी जर्सी केतन घरत यांच्याकडनं देण्यात आली होती. समर्थ बॉईज 1432 ची चषक ज्या ठिकाणी अंतिम विजेता ठरला होता त्यावेळेस केतन घरत यांच्याकडनं पूर्ण टीमला ही जर्सी देण्यात आलेली होती आणि ती जर्सी आज घालून खेळत असताना आपल्याला साई सिद्धी स्पोर्ट्स संघ पाहायला मिळतोय. तर 10 धावा फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र रोहित येतोय गोलंदाजी मार्कवरती. हे तिसरा षटक हाताळण्यासाठी प्रथम पहा स्ट्राईक एंडवरती अजून नॉन स्ट्राईक एंडवरती आहे अजून तर नक्कीच प्रथम आहे. तर आजच्या दिवसामध्ये पूर्ण दिवसामध्ये खेळी चांगली राहिलेली नाही परंतु ह्या मॅचमध्ये त्याला साजेशी खेळी करावी लागणार. एक चांगली फलंदाजी करावी लागणार. एक चांगली टोटल सेट करावी लागणार. त्यासाठी मोठे फटके मारणे गरजेचं असेल कारण आतापर्यंत 11 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. ऑन साइडला मारला फटका या ठिकाणी हिमांशूने पुन्हा एकदा चेंडूला अडवलाय. साहिलने अडवलाय. साहिलने चेंडूला अडवलाय. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. दरम्यान धावा फलकावरती लगावल्या जात आहेत.
1-2 12 12 धावा. 2 चेंडू तिसऱ्या षटकात संपलेले आहेत. खोलवर टप्प्यात चेंडू ड्राईव्ह केलेला आहे या ठिकाणी ऑन साइडला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, अडवलाय चेंडूला. एक धाव काढली गेली आहे चेंडूवरती. तीन चेंडू संपल्यात. 13 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 3 चेंडू या षटकातले बाकी असतील. प्रथम स्ट्राईक होते, ट्राय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. ओ हो हो, क्या बात आहे. रोहितच्या हाताला चेंडू लागून निश्चितच सीमारेषेच्या जवळ जात होता, सीमारेषे पलीकडे जात होता, परंतु अंकितने दिलं चांगलं बॅकअप. या चेंडूला अडवलाय. फक्त ना फक्त एकाच धाव भेटल्या चेंडूवरती. एका धावानेची धावफलक या ठिकाणी पोहोचते 14 या आकड्यावरती. आणि अजून आपण पाहिलं गेलं तर 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. राहुल करता निश्चितच हा पडणारा चेंडू असेल. हलक्या अर्थाने खेळून काढलाय चेंडूला. निश्चितच विकेट किपर स्वतः येतोय चेंडूवरती. गौतम उचलून फेकेल. एक धाव कंप्लीट केली जाते. 5 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. तिसऱ्या षटकातले 10-15 धाव फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. लास्ट बॉल. खोलवर टप्प्यात चेंडू निश्चितच ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटीची कडा लागून चेंडू खेळपट्टीच्या लगत राहिला. एकच धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. आणि तिसरं षटक या ठिकाणी संपलं जातं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 16-16. 16 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मिस्टर यश येतोय गोलंदाजी मार्कवर. चला 6 चेंडू बाकी आहेत या इनिंगचे आणि धावा फलकावरती 16 आहेत. आणि जयसाई विराट संघाच्या गोलंदाजीला निश्चितच या ठिकाणी प्रशंसा केली जाते, ती कमी आहे. कारण साई सिद्धी स्पोर्ट्स संघाचा अजूनही एकही चौकार आलेला नाहीये. आणि आता मात्र या ठिकाणी यष्टीचा वेध घेतोय चेंडू. गडी बाद होते त्रिफळाच्या स्वरूपात. प्रथम बॅक टू डिपार्ट गॉन. సిన్నదో సిన్నదో రాములోరి గుడికొచ్చే సిన్నదో సిన్నదో पहिल्या चेंडूवरती बॅक टू डिपार्ट पाठवलेला आहे प्रथमला. आणि नवीन फलंदाज विकी फलंदाजी मार्कवरती येतोय. हलकर्तीने घेऊन काढला. निश्चितच या चेंडूला एकच धाव भेटू शकेल. या चेंडूवरती 17वी धाव फलकावरती लगावली जाते. तर 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडू बाकी असतील अजूनपर्यंत. आणि राहुल आणि विकी ही जोडी मैदानामध्ये आहे. थोडस जागा बनवून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय सरळ बॅटीने. जीतने चेंडूला अडवलंय. ते की करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावनेशी 18 धावा फलकावरती. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. एक मोठा फटका निश्चितच विचार करेल 1-2 धावा वर ठेवण्यासाठी. एकच धाव भेटलाय चेंडूवरती. 19 धावा फलकावरती लगावल्या जातील. चल 2 चेंडू बाकी आहेत. तर मात्र या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद. जळली ना चांगली. शेवटचा बॉल आहे. धावा फलकावरती 19 धावा फलकावरती. यशचा हा शेवटचा चेंडू राहुल करता असेल.
हो हो हो, टप्पा पडल्यानंतर निघून जातो थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि 19 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. 20 धावांचा टार्गेट जय साई विरार संघासाठी येऊन राहते. கொஞ்சம் வேணுமா இல்ல நட போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா அப்படி போட 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 அப்படி போட கண்ணாலே இப்படி போட 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 கையாலே चला 19 धावांचं या ठिकाणी माफक लक्ष आहे आणि या माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि एक लो स्कोर डिफेंडिंगचा मुकाबला असेल साई सिद्धी स्पोर्ट्स संघासाठी. सलामीन फलंदाज आपण पाहतोय करण स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती गौतम. तर 19 धावांचं लक्ष आहे तर पहिला चेंडूवरती आलेली आहे पहिली धाव. 20 धावांचं आहे, 19 नाही, 19 झालेत. टॅपचे सारे खेळलेला फटका एकच धाव भेटेल. 2 धावा झाल्यात, अजूनही 18 धावांची गरज असेल. चेंडू 22 आहेत. ऑन साइडला मारला फटका, 4 धावांचा चौकार. टॅपचे सारे खेळलेला फटका आहे या ठिकाणी. एकच धाव देऊन जाईल. 7 धावा फलकावरती लागवल्या जातात. 4 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. ड्राईव्ह केलेला आहे या ठिकाणी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, एकच धाव भेटेल. चला नेक्स्ट मॅच बीबी एकलव्य आणि नामा बॉईज. चला दोन्ही संघाचे संघनायक या लगेच टॉस करून घ्या. बीबी एकलव्य आणि नामा बॉईज. चला निर्धाव चेंडू, षटक संपलाय पहिल्या क्रमांकाचं. 8 झाल्या. 4 रन, 4 एकेरी आणि 1 डॉट आणि 1 चौका. आठ धावा फलकावरती. चलो विकी नए गेंदबाज. अल्पेश जोशी दादा टॉस करून घ्या. तुमच्या हस्ते टॉस केला जाईल. हा सुद्धा बीवी एकलव्य संघ. चला या राज भाई
टॉस साठी पाठव. मारुती आला ना. 9चा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. 10 धाव फलकावती. 10 धावांची गरज. 17 बॉल 10 धावांची गरज. कव्हरच्या दिशेला एकच धाव. 11वी धाव फलकावती लगावली जाते. नॅमो बॉयज संघाने नाणेफेक जिंकलाय. लगेच निर्णय कळवायचा आहे आणि या इनिंग नंतर मॅच मध्ये मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. एक माइक दो ना, वो दूसरा माइक दो ना. टॅपचे सहारे खेळलेला फटका या ठिकाणी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. चार बॉल झाले. धावा 13 नाही. 4 बॉल एकच नो पडला ना आणि 4 सिंगल आल्या. डॉट झालाय का. मला आज बॉल आणि डॉट दिली बिला. एक धाव घेतलंय गेले चेंडूवरती. षटक संपलाय. दुसऱ्या क्रमांकाचा धाव फलकावरती 14. 12 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. 12 बॉल 6चं इक्वेशन. केतन येतोय गोलंदाजी मार्गवरती हे षटक टाकण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं. रिव्ह्यू रेफर केलाय या ठिकाणी. रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न. चला वाईट चेंडू असेल. जाते जाते दिमाग खाओ अंपायर का और टेक्निकल टीम का. चला 15 धावा. चला चौकार. सामना जिंकला या ठिकाणी जयसाई विरार संघाने. नाही झाले 16 आणि हा 4. नाही 16 होता. तुला मारायचा चौका. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. शेवटचं षटक हाताळत असताना किफायती गेंदबाजी दिसली मिस्टर यशची आणि तोच यश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.